ठाणे लोकसभा मतदार संघ के महायुति के उम्मीदवार नरेश मस्के के अंतिम चरण के चुनाव प्रचार को गति देते हुए आज कोपेखेडणे में भाजपा नवी मुंबई कामगार अघाड़ी सेल के माध्यम से नवी मुंबई भाजपा कामगार अघाड़ी सेल की बैठक संपन्न हुई, जहां इस बैठक में मुख्य तौर पर उपस्थित थे भाजपा कामगार अघाड़ी सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय हरगुड़े। साथ ही उपस्थित थे ऐरोली विधानसभा चुनाव प्रमुख सागर नाइक, भाजपा नवी मुंबई कामगार अघाड़ी सेल के संयोजक और पूर्व नगर सेवक रविकांत पाटिल, पूर्व नगर सेविका एडवोकेट भारती पाटिल, नवी मुंबई भाजपा कामगार अघाड़ी सेल के पदाधिकारी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विजय हरगुड़े ने विकसित भारत और कामगारों के हितों की दिशा में पिछले 10 वर्षों में केंद्र की मोदी सरकार द्वारा किए गए कार्यों को गिनाते हुए अब की बार मोदी सरकार का नारा दिया और महायुति के प्रत्याशी को कामगारों का जाहिर समर्थन दिया। वहीं भाजपा ऐरोली विधानसभा चुनाव प्रमुख सागर नाइक ने अपने संबोधन में कहा कि आज अगर देश को सुरक्षित रखना है तो केंद्र में मोदी सरकार का होना जरूरी है और इसीलिए उन्होंने तमाम कामगारों और मतदाताओं से आह्वान किया कि महायुति के उम्मीदवार नरेश मस्के को भारी मतों से विजयी बनाएं। इस दौरान उपस्थित मान्यवरों के हाथों भाजपा नवी मुंबई कामगार अघाड़ी सेल के नए पदाधिकारियों को नियुक्ति पत्र प्रदान किया गया। इस अवसर पर नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए सागर नाइक ने कहा कि लोकसभा चुनाव में सभी कामगार मतदान करें और महायुति के उम्मीदवार के जीत की राह को प्रशस्त करें। इतना ही नहीं, उन्होंने ये भी कहा कि उन्हें विश्वास है कि नवी मुंबई में महायुति के प्रत्याशी नरेश मस्के को भारी बहुमत मिलेगा। अब की बार 400 बार फिर एक बार मोदी सरकार हा नारा घेऊन आम्ही मोठ्या जोमाने भारतीय जनता पार्टी नवी मुंबई कार्यकर्ते आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य बोलून मोदी साहेबांना बळ देण्यासाठी आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपले उमेदवार नरेश मस्के साहेबांचा प्रचारार्थ इकडे कामगार आघाडीची ही मीटिंग आयोजित केलेली आहे। त्यामध्ये सर्व कामगारांनी निर्धार घेतलेला आहे की यासाठी आम्ही स्वतःच मतदान करणारच आहोत। त्याचबरोबर आजूबाजूला ज्यांचे ओळखी पाळखी असतील त्यांना सगळ्यांना देखील मतदानासाठी नेणार आहोत। या ठिकाणी आपले नवी मुंबईचे कामगार याचे अध्यक्ष रविकांत पाटील साहेब, भारती पाटील मॅडम आणि महाराष्ट्र प्रदेशचे हलगुडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांनी आपण सर्वांनी आवाहन केलेलं आहे की विकासाच्या दृष्टीने या देशाच्या भवितव्यासाठी नरेश मस्के साहेबांना त्यांच्या धनुष्यबाण या निशाणीवरती मोदी साहेबांची निशाणी धनुष्यबाण या दृष्टीने फिर एक बार मोदी सरकार करण्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागून जास्तीत जास्त मतदान करून या ठिकाणी मोदी साहेबांचं सरकार पुन्हा एकदा या देशाच्या भविष्यासाठी देशाच्या स्वार्थासाठी आपण करणार आहोत आणि यासाठी सर्वांनी कामाला लागलो। आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने 75% मतदान हे भारतीय जनता पार्टीला कसं होईल तशा प्रकारचे वर्किंग हे आपले जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण करतात। आपले पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, शक्ती केंद्र प्रमुख, वार्ड अध्यक्ष, मंडळ कमिटी, जिल्हा कमिटी, सर्व प्रकोष्ठ अध्यक्ष हे सर्वजण ग्राउंड लेवलला जाऊन त्या ठिकाणी काम करतात। मोठा तुम्हाला सभा दिसणार नाही, पण तुम्हाला ग्राउंडवरती उतरलेला घरोघरी पोहोचणारा तुम्हाला आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं चिन्ह धनुष्यबाण हे घरोघरी पोहोचणार तुम्हाला दिसेल आणि या पोहोचण्याचे रिझल्ट तुम्हाला येत्या 4 जूनला दिसतील। वहीं एडवोकेट भारती पाटिल ने फिर एक और बार मोदी सरकार का नारा दिया और महायुति के प्रत्याशी के जीत के लिए कामगार वर्ग प्रयत्नशील रहेगा ऐसा आश्वासन दिया। आदरणीय मोदी साहेबांच्या सूचनेनुसार अब की बार 400 पार, त्याचबरोबर फिर एक बार मोदी सरकार या आपल्या घोषवाक्याचा जो आपण उच्चार करतो तो तडीस नेण्यासाठी जास्तीत जास्त बहुमताने आपले इथले उमेदवार जे आहेत ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्री नरेशजी मस्के साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नांची कास करत आहोत। रॅलींच्या माध्यमातून, गाठीभेटींच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार कार्य सुरू आहे। आज माझ्या प्रभागामध्ये या ठिकाणी आपण ही बैठक आयोजित केली। अत्यंत मोठ्या संख्येने महिला वर्ग त्याचबरोबर आमचे पुरुष बंधू उपस्थित होते आणि सर्वांनी यावेळेला निर्धार केलेला आहे की आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पंतप्रधान म्हणून बसवण्यासाठी आणि पाठविण्यासाठी आपण या ठिकाणी कंबर कसून कामाला लागलेले आहोत आणि त्यासाठीच आपले जे इथले ठाणे जिल्ह्याचे आपले उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून देणार आहोत। हा निर्धार आम्ही इथे केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क।